नमस्कार मित्रांनो, मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचं आवडत्या YouTube चॅनल शेती मित्रवर। व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत। मित्रांनो, थंबनेल पाहितलं, टायटल वाचलं, होय मित्रांनो, सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्त्वाचा सवाल की अखेर कोणत्या भावावर आता देशांतर्गत बाजारात करावी सोयाबीनची विक्री। होय मित्रांनो, हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्त्वाचा सवाल आहे की अखेर कोणत्या भावावर आता देशांतर्गत बाजारात करावी सोयाबीनची विक्री, की ज्यामुळे आपल्या सर्वांचा या ठिकाणी होऊ शकतो 100% फायदा। हा सवाल तुमच्या मनातला आहे, हा सवाल माझ्या पण मनातला आहे। आज भारत वर्षातील प्रत्येक सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव हाच प्रश्न विचारत आहे की अखेर कोणत्या भावावर देशांतर्गत बाजारात सोयाबीनची विक्री करावी, की ज्यामुळे आपल्याला या ठिकाणी होऊ शकतो 100% फायदा। मग या प्रश्नाचं उत्तर जर जाणून घ्यायचं म्हटलं तर हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहा। जिथं वाटलं तुम्हाला आवडल्यासारखं तिथं लाईक करा, जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत पाठविण्यासाठी जरूर शेअर करा। यूट्यूबवर व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा, आणि फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज शेती मित्र उदय लाड याला लाईक आणि फॉलो करा। तर बघा मित्रांनो, सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवाचा सर्वात महत्त्वाचा सवाल की अखेर कोणत्या भावावर आता देशांतर्गत बाजारात करावी सोयाबीनची विक्री। मला खरं सांगा, हा तुमच्या मनातला प्रश्न आहे का नाही? अहो, आज आपण ज्या वेळेस सकाळी उठतो त्यावेळेस सर्वांच्या मनात हाच प्रश्न आहे की आज सोयाबीनचा बाजारभाव 4500 ते 4700 च्या दरम्यान आहे। मग नक्की सोयाबीनची विक्री कधी करावी, आणि जर आपण सोयाबीनची विक्री करण्याचा विचार केला तर असा कोणता भाव आहे की ज्या भावावर सोयाबीनची विक्री केली तर आपला होईल 100% फायदा? आता याच प्रश्नाचं आज उत्तर देणार आहे। इथून पुढच्या 3 महिन्याचा विचार केला तर सोयाबीनचा बाजारभाव तुम्हाला 4600 ते 5200 च्या दरम्यान दिसणार आहे, ज्याच्यामध्ये जानेवारी महिन्यात सोयाबीनच्या बाजारभावात तेजीची शक्यता, त्यानंतर फेब्रुवारी महिन्यात सोयाबीनचा बाजारभाव स्थिर राहण्याची शक्यता, आणि मार्च महिन्यात जेव्हा ब्राझील आणि अर्जेंटिनाचं सोयाबीन बाजारात येईल तर लक्षात घ्या सोयाबीनचा बाजारभाव तिथं उतरण्याची शक्यता आहे। अशा परिस्थितीमध्ये मित्रांनो, आणि शिवाय देशामध्ये निवडणुका पण येतात, त्यामुळे देशांतर्गत बाजारात सोयाबीनचा बाजारभाव प्रचंड वाढेल अशी शक्यता नाही। म्हणून विक्री कोणत्या भावावर करायची एक स्ट्रॅटेजी सांगतो। एकदा सोयाबीन विकायचं नाही, 4800 चा भाव मिळाला तिथं विका 25% सोयाबीन, 5000च्या भावावर विका 50% सोयाबीन, आणि उरलेलं सोयाबीन जे आहे ते मग 5100 म्हणा, 5200 म्हणा, या ठिकाणी 25% जर या पद्धतीने विक्री केलं तर आपला 100% या ठिकाणी होणार फायदा। पण एकदाच विकाल तर आपलं त्या ठिकाणी जे आहे ते मित्रांनो नुकसान होऊ शकते। म्हणून या पद्धतीने टप्प्याटप्प्याने करा विक्री, ज्यामुळे होईल आपला 100% या ठिकाणी फायदा। मग भविष्यात देशांतर्गत बाजारात काय राहणार सोयाबीनचा बाजारभाव, याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडतं YouTube चॅनल शेती मित्र। आवडला असणारा व्हिडिओ तात्काळ लाईक करा, सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा। यूट्यूबवर व्हिडिओ पाहत असाल तर जरूर चॅनलला सबस्क्राइब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा। फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज शेती मित्र उदय लाड याला लाईक आणि फॉलो करा। तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या YouTube चॅनल शेती मित्रवर मिळत राहील। तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार।